शुभ दुपार आलेल्या तमाम प्रेक्षकांचं करूया सहर्ष वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप छान स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. डिंगडंग चषक 2025 चा सोहळा आपण अनुभवतोय. आता सलग तिसरा दिवस. या तिसऱ्या दिवसातला हा महत्त्वपूर्ण सामना मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला कोरे 11 आणि दुसऱ्या साईडला हे केलवे 11. दोन्ही मातबर संघ, दोन्ही बलाढ्य संघ, दोन्ही यंग संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला कोरे 11 एक नौका संघ म्हणून त्या संघाकडे पाहिलं जातं आणि एका साईडला केलवे संघ देखील आपल्याला पाहायला मिळतो. ऋषित सारखे एक मातबर खेळाडू ॲज अ ऑलराऊंडर आपल्याला सातत्याने खेळाडू आज देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर बरेच सारे खेळाडू आहेत. चिराग झुंजारराव ह्याने जर कॅच घेतला तर हर्षल पाटील कडून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. तर मॅच कडे येऊयात. एका साईडला आपण पाहायला गेलं तर कोरे 11 संघ प्रथम बॅटिंग करते. एका साईडला केलवे संघ प्रथम क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. कोरे संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि डिसिजन घेतला की आम्ही प्रथम बॅटिंग करूयात. अगदी 4 षटकाचा खेळ. धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्या. आतापर्यंत गौरवजी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 30 धावा फलकावरती लागल्या गेल्या 2 विकेटच्या मदतीने. एका साईडला दुर्वेश चांगली बॅटिंग करतात तर एका साईडला आहेत कौशल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. रिषभ पंत कॉपीबुक स्टाईल मध्ये खेळतोय. एक मेल दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथून सहजरित्याने 2 धावा उभारल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्याने धावसंख्येचा फरक जाऊन पोहोचेल. आतापर्यंत 32 वरती 32 धावा फलकावरती लागल्या आहेत. तिसऱ्या षटकातला हा 5वा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. मिस्टर यश चांगली गोलंदाजी करत आहेत का तर पहिल्याच चेंडू मागे त्यांनी षटकार घेतला. त्यानंतरचे टाकलेले 3 चेंडू कमालीचे आपल्याला पाहायला मिळाले. जास्तीत जास्त धावा तुम्हाला इथून उभाराव्या लागतील. सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र डाऊन द ग्राउंड क्या बात आहे. मात्र दुर्वेश ऑन फायर झालाय. हॉफस्टम्पला चेंडू मात्र क्लिक केलाय. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न यासाठीच तर दुर्वेशला ओळखलं जातं. चेंडूला मात्र फेकून दिला गेला कव्हर डिझाईन मध्ये. क्या बात आहे. 4 धावा मिळतील. धावसंख्या 4 च्या मदतीने इथून फ्लाय होती. जाऊन पोचले गेले फलकावरती 36 रन. यश पुन्हा एकदा बॅट मात्र भरपूर वेगाने फिरवली होती परंतु चेंडूवरती असलेली नजर कुठेतरी दुर्वेश यांची चुकली. 36 रन 36 धावा फलकावरती लागल्या गेलाय. 3 षटकांचा खेळ झालाय म्हणजे 18 चेंडूचा खेळ तर झालाय. 18 चेंडू मागे 36 धावा तर उभारलाय. 2 विकेट देखील प्राप्त झाले. एका साईडला मिनेश वन ऑफ द बेस्ट बॅटर. एका साईडला आपल्याला पाहायला गेलं तर ज्याच्या बॅट मधून एक षटकार जरूर पाहायला मिळाला. जवळजवळ 8 धाव्याने तो खेळत होता. त्यानंतर जितेन देखील थोडासा लवकर बाद झाला. परंतु एका साईडला दुर्वेश आणि कौशल हे चांगली बॅटिंग चांगलं पार्टनरशिप मेंटेन करतायत. पार्टनरशिप ही फार महत्वाची गोष्ट असते क्रिकेटमध्ये आणि तीच पार्टनरशिप मैदानात चाललंय आतापर्यंत. एका साईडला दुर्वेश चांगली बॅटिंग करतायत. एक चौकाराच्या साहाय्याने दुर्वेश देखील खेळतोय. कौशल देखील त्याला एक षटकाराच्या साहाय्याने खेळतोय. 10 वरती खेळतोय कौशल. 36 धावा फलकावरती लागले गेले. 3 षटकांचा खेळ झालाय. येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप करा. थोडीशी घाई करा. केवळ 11 हा देखील मातबर संघ आहे. चिराग झुंजारराव जर एक कॅच घेतला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. त्यांचे जवळचे मित्र हर्षल पाटील यांच्या माध्यमातून मित्रावरती असणारं प्रेम नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी 36 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 6 चेंडूंचा खेळ फक्त बाकी आहे. या 6 चेंडू मागे मी तरी म्हणेल किंवा 10 किंवा 15 धावा आल्या तर धाव संख्येला आकार मिळू शकतो. इथून पंचांकडे स्ट्रॉंग अपील. पंच म्हणतात ना मुन्ना हा चेंडू जरूर तुझा चांगला आहे पण थोडासा बाहेर जाणारा देखील आहे. प्रफुल्ल गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी तो करतोय. पहिल्याच चेंडू मागे त्याने दाखवून दिलं. अचूक टप्प्यावर भेदक मारा. 36 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 36 रन. अगदी या आधीचे 2 मॅच गेले तर लो स्कोरिंग मॅच होते. त्यानंतरची विठ्ठलवाडी संघाने घातलेले ह्या मैदानावरती हैमान आणि कल्पेशची बॅटिंग आउटस्टँडिंग होती. यश पुढे सरसावला गेला. कॅच वाक्या बात आहे. फर्स्ट अटेम्प्टला कॅच सुटला. सेकंड अटेम्प्टला कॅच सुटला परंतु तिसऱ्या वेळेला मी सोडणार नाहीये. माझ्याकडे असणारा तो आत्मविश्वास आणि जजमेंट फार महत्वाचं होतं आणि तेच
यशने दाखवलं आणि घेतलं इथे महत्वाचा झेल. आज मात्र वेदांत तांडेल मात्र मॅचचा आनंद घेतोय. 11 मध्ये नाही आहे परंतु क्रिकेटवरती असणारं नितांत प्रेम, एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतो. वन ऑफ द बेस्ट प्लेयर, वन ऑफ द बेस्ट फिल्डर. या मॅच कडे 36 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ झालाय, 3 विकेट देखील मिळाल्यात. येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू मागे जरी 1 किंवा 2 षटकार आले तर कोरे 11 संघ कुठेतरी डगआउट मधून टाळ्या देखील वाजू शकतात. रोहन कोरे 11 संघाचा एक महत्वाचा ऑलराऊंडर. याच्या बॉलिंग मध्ये देखील बेस्ट आणि बॅटिंग मध्ये देखील बेस्ट असं रोहन. यावेळेला सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, तिथून क्षेत्ररक्षण सज्ज होते, त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन षटकार. का मला बेस्ट म्हटलं जातं माझ्या संघाकडून, त्याचं प्रत्युत्तर त्याने पहिल्याच चेंडू मागे दिलं आणि गोलंदाज म्हणतोय का कशासाठी तू जवळ आला होता. तू रोहनची बॅटिंग ओळखतो, तो रोहन जर ताकदीत जर त्याच्या पट्ट्यात आला तर तो सोडत नसतो. आणि संघाची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली गेली आहे 42. कार्यक्रम करणं हा रोहनच्या डिक्शनरीतला शब्द आहे आणि तो कार्यक्रम मैदानात चालू झालाय. पहिला आला होता षटकार, आताही आलाय षटकार. पहिला आला होता कव्हर मध्ये, आता मात्र फेकलाय ऑनच्या डोक्यावरून. रोहनच्या बॅट मधून 2 मात्रभर षटकार, 6 धावा. या 6च्या मदतीने धावसंख्या फ्लाय होत आहेत, वृद्धिंगत होत आहेत, जाऊन पोचली जाते 48 वरती. 48 रन फलकावरती लागल्या गेल्या 3 विकेटच्या मदतीने. आतापर्यंत अजूनपर्यंत गौरवजी 2 चेंडूंचा खेळणारा बाकी आहे. या 2 चेंडू मध्ये कशा पद्धतीने रोहन तुटून पडेल की कमबॅक केला जाईल. या वेळेला देखील मोठा फटका, बॅक टू बॅक तिसरा षटकार होईल का, तर यश म्हणतात नाही. 2 जरूर तू षटकार घेतल्यात परंतु आता मात्र मॅच कुठेतरी डावाला सावरण्याचं काम मात्र माझा गोलंदाज करतोय, तर मी त्याला साथ देईल हेच मात्र यशने सांगितलं आणि टिपलाय झेल आणि इथून संपलाय रोहनचा खेळ. रोहनने जरूर त्याचं काम करून दिलं. अगदी 3 चेंडू खेळला, 3 चेंडू मागे 12 धावा उभारून दिल्या. हे रोहनची खासियत आहे. तन्मय यांना म्हणजे जास्तीत जास्त पसंती मिळाली. एक चांगले ऑलराऊंडर आहेत, चांगले गोलंदाजी देखील आहेत, परंतु इथून बॅटिंग चांगली करायची. मॅचकडे येऊयात. तन्मय गावाड मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू होता, कमबॅक जरूर केला गेला. बॅक टू बॅक 2 षटकार जरूर आले होते, त्यानंतरच केलेला कमबॅक आणि इथून विकेट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे आतापर्यंत 49 आणि 50 धावेचं टार्गेट असेल. 24 चेंडू आणि 50 धावेची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल हे आपण नक्कीच पाहणार आहोत. तर मी आधीच म्हटलं होतं दोन्ही संघ बेस्ट आहेत. इथून जर ह्या षटकामागे जवळजवळ 2 मोठे फटके बसले तेव्हा मॅच कुठेतरी कोरे 11 संघाच्या बाजूने झुकली, कारण जेव्हा 2 षटकार आले मग तो 12 धावा ते ऍड झाल्या. अगदी 18 चेंडू मागे धावा देखील कमी होत्या आणि ह्या षटकात धावा खर्च केल्यात केळवे संघाने. 24 चेंडू आणि 50 धावेची गरज आहे. कोणता बॅटर भारी पडेल गोलंदाजावरती की गोलंदाज हेवी पडतील बॅटरवरती हे आपण पाहणार आहोत. घेऊया छोटासा ब्रेक मध्ये होईल अगदी विश्रांती. अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्ट मधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्ट मधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्ट मधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्ट मधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका.
पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला वेलकम बॅक व्हिडिओ मॅच कडे आपण पाहतात ऐकत आहात डिंगडंग चषक कर्वे रबर बॉल ओरम क्रिकेट स्पर्धा आपण पाहायला मिळते. आजचा लो गट 15/8/2025 शुक्रवारचा दिवस आणि यानंतरचा आजच्या शेड्यूल मधला हा शेवटचा सामना. यानंतरचा विरातन खुर्द आणि साई स्पोर्ट्स सरवली संघ आपण या त्यानंतर विरातन खुर्द आपण देखील त्वरित या. लगेच आपण टॉस करूयात. तर मॅच स्टार्ट केली जाते. पंचांचे ग्रीन सिग्नल पोहोचले गेल्यात. एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल बॅटर अक्षय आणि प्रीतम आणि गोलंदाजी मार्क वरती कुणाल. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडू मागे प्रहार केला गेलाय. षटकार 6 धावा. पहिल्या चेंडू मागे 6 धावेची मोहर उमटवली गेली आहे. अक्षयच्या माध्यमातून 6 धावा पूर्ण होत आहेत. फलकावरती कुणाल. फुलटा चेंडू होता. फुलटा चेंडू मागे प्रहार केला गेला. बॅक टू बॅक ते 2 षटकार ठोकले आहेत. सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवात कमालीची झाली आहे. इथून 2 चेंडू मागे 2 षटकार ठोकले आहेत.
अक्षय ऑन फायर झालाय. 2 चेंडू मागे 2 षटकार ठोकल्यात. 2 चेंडू मागे 12 धाबा फलकावरती लागतायत. यावेळेला देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु सूर जरूर मारला होता अरबाजच्या माध्यमातून, परंतु यावेळेला देखील चेंडूपर्यंत नाही पोहोचू शकला अरबाज. चौकार मिळतोय. 4 धाबा मिळतात. बॅक टू बॅकचे 2 चेंडू मागे 2 षटकार, त्यानंतरचा आलेला हा चौकार. धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्यात 16 धाबा. गोलंदाज कुठेतरी काहीतरी चूक करतोय. चूक कुठेतरी ओळखावी लागेल, कळावी लागेल. कुणाल पुन्हा एकदा वळवण्याचा प्रयत्न होता. आता 1 रन पूर्ण केले गेल्या. वेदांत अंडेल पुढे तरी सरसावला गेला. 1 रन मेल. धावसंख्या 1 च्या मदतीने पुन्हा एकदा सर्किल जाऊन पोहोचेल फलकावरती 17 वरती. अगदी आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. 17 धाबा फलकावरती लागतायत. यावेळेला हा चेंडू चांगला होता. अगदी फक्त चेंडूला सोडला हातातून आणि टप्प्यावरती ठेवला. 1 रन मेल. संघाची धावसंख्या 1 च्या मदतीने जाऊन पोहोचेल 18 वरती. अगदी 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातला आपल्याला पाहायला मिळेल. चला विरातन खुर्द आपण या त्वरित रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती नाही आलाय. अगदी चेंडू शरीरावर आदळला गेला. षटक संपला गेला. षटक संपल्यानंतर अगदी 3 चेंडू कुठेतरी महागडे होते कुणालचे. त्यानंतर 3 चेंडूवरती केलेला कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं कुणालचं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 18 वरती. एकही विकेट उभारू शकले नाहीयेत. चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिप मेंटेन करतायत. चला आपण टॉस उडूयात. 18 चेंडू आणि 32 धाब्याची गरज आहे. सरावली संघ नाणेफेकीचा कौल जिंकला. डिसिजन थोड्याच वेळात आमच्यापर्यंत कळवतील. गोलंदाजी घेतली. विरतन खोडीत प्रथम बॅटिंग करायची आपल्याला. गोलंदाज गोलंदाज मार्क वरती एक नौखा गोलंदाज, ज्याच्या गोलंदाजाकडे सर्वांचं लक्ष असतं असं मिस्टर करण. छोटा पॅक बडा धमाका. यावेळेला देखील थोडासा आपटवला आणि हा चेंडू देखील बाहेर आपटवलाय बॅटरने. चेंडूला मात्र फेकून दिला. हॅलो मॅच कडे येऊयात. पहिल्याच चेंडू मागे षटकार घेतला करणच्या. तो प्रत्युत्तर काय देईल? हे होतं वरती उत्तर. चांगला चेंडू होता. 1 रन भरलाय. दुसरीचा प्रयत्न, परंतु यावेळेला मात्र 2 दबाव पूर्ण करतील. धावसंख्या 2 च्या मदतीने पुढे एकदा सरकले जातील. जाऊन पोहोचेल. अर्धा पल्ला गाठलाय 26 वरती. 26 रन. कमबॅक करावा लागेल. विकेट प्राप्त घ्यावे लागतील. केळवे संघ बेस्ट संघ आहे या परिसरातला. 1 रन पूर्ण करतील. फक्त बॅटीला दिशा दिली आहे. चेंडूला 1 रन पूर्ण होईल. धावसंख्या 1 च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाते. गौरवजी दर्शवतात 27 वरती. अक्षय आतापर्यंत 5 चेंडू मागे 17 वरती खेळतो आणि प्रीतम एका साईडला 4 चेंडू मागे 10 वरती खेळतोय. दोन्ही बॅटरची पार्टनरशिप 27 ची झाली आतापर्यंत. क्या बात आहे. भन्नाट वेग. वेगावरती जणू काही स्वार होताना पाहायला मिळाला या चेंडू मागे. सुंदर चेंडूकरांचा 4 चेंडूंचा खेळ झालाय. हा देखील चेंडू चांगला होता.
रोहन पुढे सरसावला गेलाय आणि इथून पंच म्हणतात हो का नाही. अक्षय एक महत्वाची विकेट तंबूच्या आसला परतली गेल्या. अक्षयकडे खूप सारी क्षमता होती आणि त्या क्षमताला इथे कुठेतरी झुकवला गेला. रनच्या सुरुवात मात्र अक्षय बाद होतोय. अक्षयच्या खेळाला लागला पूर्ण विराम. चांगली बॅटिंग अक्षयची पाहायला मिळाली. रनआउट होतोय आणि 18 धावा वैयक्तिक तो खेळत होता. विकेट मिळते अक्षयची. 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा चेंडू यानंतरचा. न्यू बॅटर मिस्टर रवींद्र. अठ्ठावीस धावा फलकावरती लागला गेलाय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. हा चेंडू फार महत्वाचा असेल करांसाठी. हा चेंडू चांगला होता. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. एक रन मिळते. दुसरीचा प्रयत्न आपण पाहू शकताय. 2 धावा सहजतेने कंप्लीट केली जाते. गोलंदाज कुठेतरी पुढे सरसावला असं तर फक्त 1 रन मिळाली असती, परंतु असं काही झालं नाहीये. इथून 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2च्या मदतीने 30 धावा फलकावरती लागतायत. 12 चेंडू आणि 20 धाब्याची गरज आहे. 12 चेंडू आणि 20 धावा. रोहन फिरकीचा जादूगार. कधी कधी फिरवतो सुद्धा, कधी कधी एकाच लाईन न टाकतो. फक्त बॅटरला खेळवतो. ही रोहनची खासियत आहे. धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचले गेले. 1 चेंडूंचा खेळ झालाय. येणारे 5 चेंडू फार महत्वाचे असतील. अहो क्या बात आहे. पंच काय म्हणतील. विकेट मिळते. मी आधीच म्हटलं होतं ते बॅटरला खेळवतो. रोहन चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर जी घेतलेली विकेट. प्रेशर थोडं वाढलं गेलं खेळवे संघाचं. इथे विकेट ट्रेकर गोलंदाज म्हणून पाहिला जातो रोहनला. निनाद वन ऑफ द बेस्ट प्लेयर इन केळवा संघाचा स्टार खेळाडू निनाद. 10 चेंडू आणि 20 धाब्याची गरज आहे. आधी 12 चेंडू मागे 20 पाहिजे होता. थोडासा गोलंदाजामध्ये चेंज आला. ज्या तुम्हाला धावा कमी करायच्या आहेत ते गोलंदाज इथून करू देत नाहीयेत. इथून चेंडू कमी होत आहेत. 10 चेंडू आणि 20 धाब्याची गरज आहे. आज पाऊस देखील शांत आहे. सकाळच्या सत्रामध्ये पावसाचा जोर मात्र मोठ्या प्रमाणात होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र नाही थांबणार आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 2 चेंडू जरूर तू चांगले टाकले होते, परंतु आता मी मैदानात आलाय, थांबणार नाहीये. निनादच्या बॅट मधून षटकार. 6 धावा. धावसंख्येला आकार देण्याचं काम निनादच्या माध्यमातून चालू आहे. दोघांची बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. रोहन देखील बेस्ट आहे, तर एका साईडला निनाद देखील बेस्ट आहे. बऱ्याच वेळा एकमेकांच्या सोबत ते खेळल्यात, विपक्ष ते खेळल्यात. निनादला देखील माहित आहे रोहन कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी करतो आणि त्याला कसं खेळायचं हे निनादला माहित आहे. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पाहायला गेले तर जाऊन पोहोचले गेले आतापर्यंत 40 वरती. 40 धावा फलकावरती लागले गेल्यात. गौरवजी आमच्यापर्यंत समीकरण पोहोचवतील. 8 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. आधी 10 चेंडू मागे
20 होत्या. आता समीकरण बिघडलंय. हे क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे, कधी बदलेल सांगता येणार नाहीये. एक रन उभारलाय, 3 रनआउटची संधी आहे आणि दोन धावा मिळतील. धावसंख्या 2च्या मदतीने पुन्हा चेक सरकली जाते, जाऊन पोचले गेले. आतापर्यंत 42 वरती 42 धावा फलकावरती लागल्यात. 2 चेंडू चांगले हाताळले होते रोहनने. त्यानंतर 3 चेंडू मागे जवळजवळ 12 धावा खर्च केल्यात. थोडासा महागडा देखील ठरला गेला या 3 चेंडू मागे. कमबॅक करावा लागेल. निनादची विकेट फार महत्वाची आहे कोरे 11 संघासाठी आणि निनादचं पिच वरती राहणं फार महत्वाचं असेल ते केळवे 11 या संघाला. जर निनाद शेवटपर्यंत खेळतोय तर 1 मॅन आर्मी सारखा तो लढू शकतो. तेवढी क्षमता त्याच्याकडे ठासून भरली आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेत आहे आणि चेंडूला मात्र पाठवलंय 6 धाब्यासाठी. निनाद शो मैदानात चालू आहे. असं वाटलं होतं की ह्या षटकात तुम्ही धावा कमी खर्च करू शकतील, परंतु तसं काही झालं नाहीये. इथून निनादचा शो मात्र मैदानात चालू झालाय. ज्या पद्धतीने त्याने तोडफोड कार्यक्रम मैदानात चालू केलाय, तो मैदानात आला आणि पूर्णपणे हवा टाईट केली, माहोल चेंज केला. पूर्णपणे माहोल कोणाच्या बाजूने होता तर कोरे 11 या संघाच्या बाजूने होता. परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर निनादने मात्र पूर्णपणे प्रेशर वाढवला गेला. नवीन गोलंदाज रूपम अनुभवाने भरलेला गोलंदाज असेल. गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू आलाय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता 5 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. यावेळेला देखील केली आहे चूक, चुकीला नसेल माफी. जेव्हा जेव्हा तुम्ही चूक करता तेव्हा मात्र संकटात तुम्ही सापडता. पूर्णपणे मॅच समीकरण पूर्णपणे बिघडवलं ते निनादच्या माध्यमातून. वेल प्लेड कोरे 11 संघ, वेल प्लेड निनाद अँड कंपनी. खेळावा 11 संघ चांगली बॅटिंग केली, चांगली गोलंदाजी केली. मॅच प्रयत्न खुर्द आणि एका साईडला आपण पाहणार आहोत सरावडी संघ. सरावडी संघाने प्रथम टॉस जिंकला आणि प्रथम डिसिजन घेतलं की आम्ही प्रथम गोलंदाजी करू आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं विरतन खुर्द या संघाला. घेऊया छोटासा ब्रेक नंतर लगेच मैदानात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा डिंग डॉंग चषक 2025.